तिन्ही उमेदवार निवडून येणार का? साहेब मी भले विधानसभा BSP कडून लढलो, बहुजन समाज पार्टीकडून, पण आम्ही पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो आहे. तेव्हा कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड असताना आमच्या आंबेडकर नगरचं राष्ट्रवादीचं कार्यालय उद्घाटनाला ते आलेले आणि आज त्याचप्रमाणे आम्हाला ताकद देण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष कमी वेळामध्ये जेव्हा पक्षाला जिल्हाध्यक्ष नसताना साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी स्वतःवर घेतली, ते आज आमच्या कार्यालयाला आले. माझ्या सकट माझ्या दोन्ही उमेदवाराची आज ताकद वाढलेली आहे. आणि साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुर्बा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे. जसं आमचे अजितदादा बोलतात की मायनॉरिटी सेलसुद्धा आमचा एक मोठा वर्ग आहे ज्याला आम्ही घेऊन चालतो आहे. तो मायनॉरिटी वर्ग पण सुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणात तिकडे आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, जे दोन महत्त्वाचे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना तिकीट न देता एक कुटुंबामध्ये 4-4, 5-5 तिकीट दिलेले आहेत. कार्यकर्ता आज नाराज आहेत आणि ते सर्व तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ते समोर नाही पण आतून पूर्ण समर्थन आम्हाला देत आहेत. कारण आम्ही आमच्या पक्षाने खूप गरीब म्हणजे आज ताईनं आम्ही सांगू इच्छितो, त्यांचा मुलगा वंचितचा कार्यकर्ता आहे आणि दिव्यांग आहे, अशा व्यक्तीला आमच्या पक्षाने तिकीट दिलं. आणि हेच आमच्या पक्षाचा उद्देश आहे की हा कार्यकर्त्याचा निवडणूक आहे आणि कार्यकर्ताच इथल्या हा महानगरपालिका लढला पाहिजे आणि आपल्या समस्या घेऊन महानगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे. खूप अनेक प्रश्न आहेत तिकडं. आज ट्रॅफिक तुम्ही बघू शकता पाटील साहेब, तुम्ही आले 1 तासापासून आपण बघतोय. एक दिवसाचा नाही साहेब, 365 दिवस इथली जनता ह्या ट्रॅफिकपासून ते लोक त्रास सहन करत आहेत. तर आम्ही निवडून आलो तर मी या जनतेला सांगू इच्छितो, पक्षाने आम्हाला तिकीट दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला मतदानास्वरूपी आशीर्वाद द्या आणि महानगरपालिकेमध्ये तुमचा आवाज उठवण्यासाठी आम्हाला ताकद द्या. आम्ही भले पैशाने जास्त नाही आहोत, ते पैशाने भले ते लोक असा विचार करत आहेत की आम्ही एवढ्या मताने यांना खरेदी करू. आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे. तुमचा आशीर्वाद त्यांच्या पैशासमोर टिकणार नाही, हे आम्हाला पूर्ण ठाम विश्वास आहे.